नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शहरातील गंगावेश परिसरात महापालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईन गळतीमुळे येथील रहिवासी प्रकाश बापू शिंदे यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ पाहणीचे नाटक केले जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गळतीमुळे बेसमेंटमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कुटुंबियांना घरात राहणेही कठीण बनले आहे. अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. नागरिकांच्या समस्येकडे इतके दुर्लक्ष करणे संतापजनक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रकाश बापू शिंदे यांनी महापालिकेला स्पष्ट इशारा दिला आहे की तत्काळ गळती दुरुस्त करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.